एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला 10 वर्षापूर्वी एका रेल्वे स्टेशनवर वाऱ्यावर सोडलं होतं. पण नियतीचा खेळ बघा. ज्या मुलाला ती रोज स्टेशनवर परका समजून भेटायची, पाण्याचे पैसे द्यायची, तोच तिचा स्वतःचा मुलगा एके दिवशी रक्ताच्या थारोळ्यात तिच्यासमोर पडला होता. जेव्हा हॉस्पिटलमध्ये सत्य समोर आलं, तेव्हा मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची पहिली सासू रडत म्हणाली, "मीरा, हा तुझाच मुलगा कान्हा आहे." एका बाजूला दुसऱ्या पतीचा प्रचंड संताप, तर दुसरीकडे पोटच्या मुलाचा तिरस्कार. मीरा आपल्या मुलाचं प्रेम पुन्हा मिळवू शकेल का? आणि या तुटलेल्या कुटुंबाचं पुढे काय झालं? ही काळजाला हात घालणारी कथा शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अशाच भावूक आणि प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जिथे रोज लाखो स्वप्नांची प्रचंड वर्दळ असते आणि इथल्या भव्य दगडी भिंतींनी कित्येक पिढ्यांचे अश्रू पाहिलेत. सकाळचे 9 वाजले होते आणि लोकल गाड्यांची प्लॅटफॉर्मवर मोठी झुंबड उडाली असताना मीरा नावाच्या एका सुशिक्षित महिलेची नजर एका लहान मुलावर पडली. तो 10-12 वर्षांचा मुलगा पाण्याचे बॉक्स आणि वर्तमानपत्र विकत होता. त्याचे केस विस्कटलेले आणि अंगात मळलेला टी-शर्ट होता, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. मीराला त्या मुलाला पाहून एक अनामिक ओढ वाटली आणि तिने पर्समधून 50 रुपयांची नोट काढून त्याच्या हातावर ठेवून प्रेमाने विचारले, की "तुझं नाव काय रे बाळा?" "काही लोक मला कान्हा म्हणतात आणि आजी म्हणते मी खूप खोडकर आहे, म्हणून हे नाव ठेवले," असे त्या मुलाने अतिशय निरागसपणे हसून मीराला उत्तर दिले. कान्हा हे नाव ऐकताच मीराच्या डोळ्यासमोर तिच्या आयुष्यातील जुन्या स्मृती जाग्या झाल्या आणि तिला आपला 10 वर्षांपूर्वी परिस्थितीमुळे सोडलेला तो लहानगा मुलगा आठवला. मीरा आता रोज मुद्दाम लवकर स्टेशनवर येऊ लागली. ती घरून कान्हासाठी कधी बिस्किटांचे पुडे तर कधी ताजी फळे घेऊन यायची आणि त्यांच्यात एक मायेचं नातं तयार झालं होतं. कान्हा खूप स्वाभिमानी होता. तो कधीही फुकट काही घ्यायचा नाही, पण मीराला तो लांबूनच मॅडम ताई म्हणून हाक मारायचा, ज्यामुळे मीराच्या मनाला खूप शांतता मिळायची. एके दिवशी सकाळी स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती आणि तांत्रिक बिघाडामुळे सर्व गाड्या उशिरा धावत असल्यानं लोकांची मोठी चिडचिड आणि धावपळ सुरू होती. मीरा प्लॅटफॉर्मवर कान्हाची वाट पाहत उभी होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. आणि अचानक प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाला लोकांचा मोठा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. "पळा रे पळा, कोणाचं तरी पोरगं रुळावर पडलं आहे, गाडी येतेय, लवकर पळा." असा आवाज ऐकताच मीराच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिचे शरीर भीतीनं थरथरू लागले. तिनं गर्दीतून वाट काढत वेड्यासारखी पळायला सुरुवात केली आणि समोर पाहिलं तर कान्हा रक्ताच्या थारोळ्यात तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता, ज्यामुळे मीरा सुन्न झाली. एका वेगवान एक्सप्रेसने त्याला धडक दिली होती. मीराने कसलाही विचार न करता कान्हा अशी मोठी किंकाळी फोडली आणि त्या रक्ताने माखलेल्या मुलाला आपल्या कुशीत घेतले. लोकांनी त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. मीरा रडत सोबत गेली आणि तिथे तिने पती आदित्यला फोन करून सर्व हकीकत सांगितली. पण तिला काहीच सुचत नव्हते. इतक्यात हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एक वृद्ध महिला धावत आणि रडत ओरडत तिथे पोहोचली. "माझा कान्हा कुठे? माझा बाळ कुठे?" असा तिचा केविलवाणा आवाज घुमला. मीराने मान वर करून पाहिले आणि समोर उभी असलेली ती महिला पाहून मीरा पूर्णपणे हादरून गेली. कारण ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून मीराची पहिली सासू होती. सासूबाई रडत म्हणाल्या, "मीरा बघ, हा तुझाच पोटचा गोळा कान्हा आहे ग, ज्याला तू 10 वर्षापूर्वी माझ्याकडे सोडून गेली होतीस आणि नियतीने आज पुन्हा तुला त्याच्यासमोर आणलंय." सासूबाईंचे ते शब्द ऐकताच मीराच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिच्या डोळ्यासमोर 10 वर्षापूर्वीचा तो काळ जळत्या कोळशासारखा उभा राहिला. मीरा तेव्हा फक्त 19 वर्षाची होती आणि कॉलेजमध्ये असताना तिची ओळख समर्थ नावाच्या रांगड्या तरुणाशी झाली होती, ज्याच्या प्रेमात पडल्यावर तिने घराचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केले होते.
सुरुवातीचे काही महिने स्वप्नवत गेले, पण लवकरच समर्थ एका गुन्हेगारी टोळीच्या टोळीयुद्धात मारला गेला आणि मीरा 6 महिन्यांच्या कानासोबत पूर्णपणे रस्त्यावर आली होती. मीराच्या वडिलांनी तिला पुन्हा स्वीकारायला तयारी दर्शवली, पण एक अत्यंत कठोर अट घातली की तिला तिच्या पोटच्या गोळ्याचा कायमचा त्याग करावा लागेल. अत्यंत जड अंतःकरणाने आणि हतबल होऊन मीराने आपल्या 6 महिन्यांच्या काळजाच्या तुकड्याला सासूबाईंच्या स्वाधीन केले आणि ती एका नव्या आयुष्याच्या शोधात मुंबईला निघून आली. आदित्यशी लग्न झाल्यावर मीराने आपले हे दुःख काळजाच्या कोपऱ्यात दडवून ठेवले होते, पण तिला माहीत नव्हते की तिचा कान्हा असा रेल्वे स्टेशनवर पाणी विकत असेल. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्ये मीरा सुन्न होऊन बसली होती आणि आदित्य तिच्याकडे मोठ्या संशयाने आणि आश्चर्याने पाहत उभा होता. मीराने आदित्यचे पाय धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. आदित्य, मला माफ करा. हा मुलगा दुसरा कोणी नसून माझा स्वतःचा मुलगा कान्हा आहे, असे तिने कबूल केले. आदित्यच्या हातातली फाईल खाली पडली आणि त्याला आपल्या कानांवर विश्वास बसेना की ज्या मीराला त्याने देवमाणूस मानले तिने इतके मोठे सत्य आजवर लपवले होते. सासूबाईंनी आदित्यला समजावण्याचा प्रयत्न केला की परिस्थितीने या पोरीला हतबल केले होते, पण आदित्यचा राग अनावर झाला होता आणि तो तिथून रागाने निघून गेला. मीरा आता एका बाजूला पतीचा विश्वास गमावून बसली होती, तर दुसरीकडे तिचा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता आणि तिच्याकडे फक्त पश्चात्तापाचे अश्रू उरले होते. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की कान्हाची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याला तातडीने रक्ताची गरज आहे, जो ब्लड ग्रुप मिळणे खूप दुर्मिळ होते. मीराने देवासमोर पदर पसरला आणि आपल्या मुलाच्या प्राणाची भीक मागितली, कारण तिला आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला पुन्हा गमावायचे नव्हते. आदित्य बाहेर गेला होता, पण त्याचे मनही विरघळले होते, कारण त्याने कान्हाचा तो निरागस चेहरा पाहिला होता आणि शेवटी माणुसकीच्या नात्याने त्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवले. मीरा खिडकीतून कान्हाकडे पाहत होती आणि तिचे मन सांगत होते की हा अपघात नसून नियतीने तिला तिच्या पापाची दिलेली एक मोठी शिक्षा आहे. आता प्रश्न हा होता की आदित्य मीराचा स्वीकार करेल का, आणि कान्हाला जेव्हा कळेल की ही मॅडम त्याची आई आहे तेव्हा त्याचं काय होईल. हॉस्पिटलच्या त्या भिंती जणू मीराच्या कबुलीनं हादरल्या होत्या आणि आदित्य तिथेच सुन्न होऊन भिंतीला टेकून उभा होता, कारण ज्या मीराला त्याने आजवर आदराच्या स्थानी ठेवले होते तिने इतके मोठे सत्य लपवले होते. मीरा जमिनीवर बसून ढसाढसा रडत होती आणि तिने आदित्यचे पाय धरून विनवणी केली की मला माफ करा, कारण माझ्या वडिलांनी हे सत्य तुमच्यापासून लपवून ठेवले होते. मला वाटले होते की कान्हा त्याच्या आजी आजोबांकडे सुखात असेल, पण मला माहीत नव्हते की नियती त्याला असे रेल्वे स्टेशनवर उभं करेल आणि मी रोज त्याला भेटत असतानाही तो माझाच अंश आहे हे ओळखू शकले नाही. आदित्यने रागाने आपला पाय मागे घेतला आणि तो म्हणाला की ही निव्वळ फसवणूक आहे, कारण तू एक आई असून आपल्या मुलाला असे वाऱ्यावर सोडलंस आणि माझ्याशी लग्न करताना मला अंधारात ठेवलंस. आज जर हा अपघात झाला नसता तर तू कधीच हे सत्य मला सांगितले नसतं आणि मी आयुष्यभर खोट्या नात्यात जगत राहिलो असतो, असे म्हणून आदित्य संतापाने लाल झाला होता. त्या दोघांच्या भांडणात ती वृद्ध आजी मध्ये आली आणि हात जोडून म्हणाली की बाळा, तिला दोष नको देऊ, कारण परिस्थितीने तिला हतबल केले होते आणि माझ्या मुलाच्या पापाची शिक्षा या पोरीला मिळाली. पण आदित्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि तो तिथून तरातरा चालत बाहेर निघून गेला. तेव्हा मीराला वाटले की तिचे दुसरे जगही आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. तिचे लक्ष आता बाहेर जाणाऱ्या आदित्यपेक्षा आत मृत्यूशी झुंज देणाऱ्या कान्हाकडे जास्त होते. आणि इतक्यात आयसीयूचा दरवाजा उघडला तेव्हा डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले. डॉक्टर म्हणाले की कान्हाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये आणि खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्याला तातडीने रक्ताची गरज आहे, पण त्याचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, जो खूप दुर्मिळ आहे. आमच्या ब्लड बँकेत सध्या ते रक्त उपलब्ध नाही आणि जर पुढच्या 2 तासात रक्त मिळाले नाही तर आम्ही या मुलाला वाचवू शकणार नाही. असे ऐकताच मीराचे डोकं सुन्न झाले.
मीराचा स्वतःचा ब्लड ग्रुप वेगळा होता आणि आजी तर खूप वृद्ध होत्या. त्यामुळे आता रक्त कुठून आणायचे या चिंतेने मीरा हॉस्पिटलच्या मंदिरात गेली आणि देवासमोर पदर पसरून रडू लागली. तिने प्रार्थना केली की देवा, माझ्या पापाची शिक्षा मला दे, पण माझ्या निष्पाप मुलाला वाचव. कारण त्याला अजून हेही माहीत नाही की त्याची आई जिवंत आहे आणि त्याच्या समोरच उभी आहे. वेळ वाळूसारखी हातातून निसटत होती आणि 1 तास उलटून गेला होता. तेव्हा मीरा हतबल होऊन इकडे तिकडे धावत असताना तिला समोरून आदित्य येताना दिसला. आदित्य शांत होता आणि त्याच्या हातात रक्ताच्या पिशव्या होत्या, कारण योगायोगाने त्याचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह होता आणि त्याने माणुसकीच्या नात्याने आपले रक्त देऊन कान्हाचे प्राण वाचवले होते. आदित्य नर्सकडे रक्ताच्या पिशव्या देऊन मीराकडे पाहून म्हणाला की मी हे तुझ्यासाठी नाही तर त्या निरागस मुलासाठी केले आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केले आहे. पुढचे 48 तास अत्यंत कठीण होते आणि कान्हा व्हेंटिलेटरवर असताना मीरा आणि आजी रात्रभर त्याच्या उशाशी बसून होत्या. तेव्हा 3ऱ्या दिवशी पहाटे कान्हाच्या हाताची बोटे हळूच हलली. कान्हाने डोळे उघडले आणि समोर मास्क लावलेली मीरा दिसताच त्याने अशक्त आवाजात विचारले की मॅडम ताई, तुम्ही इथं काय करताय आणि तुम्ही रडताय का? तेव्हा मीराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने त्याचा हात हातात घेऊन चुंबन घेतले आणि ताई हा शब्द ऐकताच तिच्या काळजाला कडकडून आले, कारण तिला ओरडून सांगायचे होते की बाळ, मी तुझी ताई नाही तर तुझी आई आहे. आदित्य वॉर्डच्या बाहेर उभा राहून हे सर्व दृश्य पाहत होता आणि कान्हाचा तो निष्पाप चेहरा पाहून त्याचे मन विरघळत होते. तरीही मीराच्या फसवणुकीची जखम अजूनही ताजी होती. कान्हा आदित्यला बघून म्हणाला की साहेब, थँक्यू. तुम्ही मला रक्त देऊन वाचवले. मी तुमचे पैसे नक्की परत करीन. तेव्हा आदित्यच्या डोळ्यांतही पाणी आले, कारण कान्हाच्या मनात अजूनही स्वाभिमान जिवंत होता. आता प्रश्न हा होता की जेव्हा कान्हाला कळेल की त्याची आई त्याला सोडून गेली होती, तेव्हा तो तिचा स्वीकार करेल का आणि हे विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? कान्हाला शुद्ध आल्यानंतर हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती, कारण मीराला आता आपल्या मुलाला सत्य सांगण्याची प्रचंड ओढ लागली होती. पण तिच्या मनात भीतीही तितकीच मोठी होती. आदित्य वॉर्डच्या कोपऱ्यात उभा राहून कान्हाच्या हालचाली निहारत होता आणि त्याला त्या मुलाच्या स्वाभिमानी बोलण्याने कुठेतरी आतून अपराधी वाटू लागले होते की आपण एका निष्पाप जीवावर राग धरला. मीराने कान्हाचा हात घट्ट धरला आणि ती म्हणाली की बाळा, तुला आता बरं वाटतंय का आणि तुला काही हवंय का? तेव्हा कान्हाने निरागसपणे हसून विचारले की मॅडम ताई, तुम्ही माझ्यासाठी इतकं का करताय? कान्हाच्या त्या ताई या शब्दाने मीराच्या काळजात जणू हजारो सुया खुपसल्या गेल्या आणि तिने रडत रडत आजीकडे पाहिले. तेव्हा आजीने खुणेनेच तिला आता शांत राहायला सांगितले. इतक्यात वॉर्डमध्ये समर्थची मोठी बुवा धावत आली, जिने कान्हाच्या अपघाताची बातमी ऐकून तिथे धाव घेतली होती. पण तिला कान्हाची माया नव्हती, तर तिला मीराच्या श्रीमंतीचा वास लागला होता. बुवा ओरडून म्हणाल्या की माझा कान्हा कसा आहे आणि कोणी केला हा अपघात? मी या पोराला आता शहरात ठेवणार नाही. मी त्याला घेऊन गावी निघून जाईन, असे म्हणून तिनं गोंधळ घातला. मीराला माहीत होते की ही बुवा अत्यंत लालची आहे आणि तिनेच पूर्वी कान्हाला त्रास दिला होता. म्हणून मीरानं कडक आवाजात सांगितले की कान्हा कुठेही जाणार नाही, तो आता माझ्याकडेच राहणार. बुवा हसून म्हणाली की तू कोण आहेस ग त्याला ठेवून घेणारी? तू तर त्याला 10 वर्षापूर्वीच वाऱ्यावर सोडून पळून गेली होतीस आणि आता तुला याच्यावर अचानक माया कशी काय फुटली? बुवाचे हे शब्द ऐकताच कान्हाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि त्यानं विस्फारलेल्या डोळ्यांनी मीराकडे पाहिले आणि विचारले की मॅडम ताई, ही बुवा नक्की काय म्हणते आणि तुम्ही कोण आहात? मीराला आता लपवून ठेवणं अशक्य झाले होते. तिनं कान्हाच्या समोर गुडघे टेकले आणि रडत रडत कबुली दिली की हो कान्हा, मीच तुझी अभागी आई आहे
जिने तुला लहानपणी सोडून दिले होते. वर्डमध्ये जणू वीज कडाडली आणि कान्हाने रागाने आपला हात मीराच्या हातातून सोडवून घेतला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि त्याने विचारले की मग तुम्ही मला का सोडले होते? मला आजीने सांगितले होते की माझी आई देवाघरी गेली, पण तुम्ही तर इथे सुखात राहताय आणि मला मात्र त्या थंडीत आणि पावसात स्टेशनवर पाणी विकायला लावले, असा त्याने संताप व्यक्त केला. कान्हाच्या प्रत्येक शब्दाने मीराच्या काळजाचे तुकडे होत होते. ती सांगू शकत नव्हती की वडिलांच्या दबावामुळे तिने हा निर्णय घेतला होता, पण कान्हाच्या नजरेत आता फक्त तिरस्कार होता. आदित्य हे सर्व पाहत होता. त्याने पुढे येऊन बुवाला हाताला धरून बाहेर काढले आणि तिला स्पष्ट सांगितले की कान्हाचा ताबा आता आम्ही घेणार आहोत. तुला किती पैसे हवेत ते सांग आणि पुन्हा तोंड दाखवू नको. बुवा पैसे घेऊन तिथून निघून गेली, पण कान्हा आता शांत झाला होता. त्याने भिंतीकडे तोंड वळवले आणि मीराला तिथून निघून जायला सांगितले, कारण त्याला आता कोणाचीही मदत नको होती. मीरा वडच्या बाहेर येऊन ढसाढसा रडू लागली. आदित्यनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला सावरले, कारण त्याला आता समजले होते की एका आईसाठी यापेक्षा मोठी शिक्षा दुसरी कोणतीच नसावी. आदित्यने ठरवले होते की तो कान्हाचे मन वळवेल आणि या तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करेल. पण कान्हाचा राग इतका मोठा होता की तो मीराकडे पाहायलाही तयार नव्हता. आता प्रश्न हा होता की कान्हा आपली आई म्हणून मीराला कधी माफ करेल का? आणि मीराच्या आयुष्यातला हा अंधार कधी संपेल का? हॉस्पिटलच्या त्या शांत वॉर्डमध्ये कान्हाने भिंतीकडे तोंड वळवून घेतले होते आणि मीराचे हुंदके थांबायचे नाव घेत नव्हते, कारण पोटच्या मुलाने दिलेला नकार तिला मरणापेक्षाही मोठा वाटत होता. आदित्य आता पूर्णपणे बदलला होता. त्याने कान्हाच्या बेडजवळ जाऊन बसले आणि अतिशय शांतपणे त्याचा हात आपल्या हातात देऊन विचारले की कान्हा, तुला माहिती आहे का, तुला रक्त कोणी दिलं? कान्हाने वळून पाहिले तेव्हा आदित्य म्हणाला की बाळा, मी तुला माझं रक्त दिलं आहे आणि मी तुझा नवा बाबा व्हायला तयार आहे, पण तुला आधी तुझ्या आईला माफ करावं लागेल. मीराने हबकून आदित्यकडे पाहिले, कारण तिने कधीच विचार केला नव्हता की आदित्य इतक्या मोठ्या मनाने कान्हाचा स्वीकार करेल आणि तिला तिच्या पापातून मुक्त करेल. आदित्यने कान्हाला समजावून सांगितले की तुझ्या आईने तुला द्वेषापोटी नाही, तर परिस्थितीच्या एका मोठ्या वादळामुळे आजीकडे सोडले होते, कारण तिला तुझे प्राण वाचवायचे होते. जर तिने तेव्हा तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज तू जिवंतही नसतास आणि तिलाही आयुष्यभर अनाथ राहावे लागले असते, असे म्हणून आदित्यने कान्हाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कान्हाच्या डोळ्यांतून आता रागाच्या ऐवजी पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले आणि त्याला आठवले की हीच मॅडम ताई रोज स्टेशनवर त्याला मायेने खाऊ घालत होती आणि त्याच्यावर प्रेम करत होती. कान्हाने हळूच आपला थरथरणारा हात मीराच्या दिशेनं पुढे केला आणि अत्यंत क्षीण आवाजात विचारले की आई, तू मला पुन्हा कधी सोडून तर जाणार नाहीस ना? आई हा शब्द ऐकताच मीराच्या आयुष्यातील 10 वर्षाचा वनवास संपला आणि तिने धावत जाऊन कान्हाला आपल्या छातीशी कवटाळले व ऑक्साबॉक्सी रडू लागली. आदित्यने त्या दोघांच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि त्याने ठरवले की आता कान्हा या आलिशान बंगल्याचा वारस असेल आणि त्याला जगातील सर्व सुख सोयी मिळवून देईल. कान्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा आदित्य स्वतः त्याला न्यायला आला आणि त्यांनी गाडीतून उतरताना पुन्हा एकदा त्या रेल्वे स्टेशनकडे पाहिले, जिथे या नात्याची पुनर्रचना झाली होती. कान्हाने आपल्या आजीचा हात धरला आणि तिलाही सोबत घरी राहण्यासाठी नेले, कारण तिला आता म्हातारपणी कुठेही वणवण भटकायची गरज उरली नव्हती. मीराच्या त्या महागड्या बंगल्यात आता कान्हाच्या हसण्यानं चैतन्य आले होते आणि ज्या मीराच्या आयुष्यात फक्त काम आणि एकांत होता, तिथे आता एक पूर्ण कुटुंब नांदू लागले होते. आदित्यनं कान्हाचे नाव शाळेत नोंदवले आणि त्याला एक नवीन ओळख दिली, ज्यामुळे कान्हाचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आणि तो आता मन लावून अभ्यास करू लागला. नियतीचा तो जुना फलाट आता केवळ एक दुःखद आठवण उरली होती, कारण त्या फलाटानं त्यांना वेगळे केले असले तरी त्याच फलाटानं त्यांना पुन्हा एकत्र आणले होते. कथेच्या शेवटी मीरा आणि आदित्य आपल्या मुलासोबत त्याच स्टेशनवर गेले
पण यावेळी पाणी विकण्यासाठी नाही, तर तिथे असलेल्या गरीब मुलांना कपडे आणि मिठाई वाटण्यासाठी. मीरानं देवाचा आभार मानले, कारण तिला तिचा हरवलेला आनंद परत मिळाला होता. आणि आदित्यनं हे सिद्ध केले होते की रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकी आणि विश्वासाचे नाते मोठे असते. नियतीचा फलाट आता त्यांच्यासाठी एक नवीन आयुष्याची सुरुवात बनला होता, जिथे फक्त प्रेम, जिव्हाळा आणि सुखाचा संसार होता. आणि अशा प्रकारे या हृदयस्पर्शी कथेचा गोड शेवट झाला.